जयमंत्री चषकामध्ये सहर्ष स्वागत. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. ओव्हर टू कॉम्बॉक्स. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेली आहे. ओपनिंग पेअर आपल्याला पाहायला मिळत आहे. LK स्टार आदित्यप्रिया लॉजिस्टिक्स आपल्याला फर्स्ट बॅटिंग करताना दिसेल. ओपनिंग पेअर मैदानाच्या आतमध्ये ओपनर्स आपल्याला पाहायला मिळतात. एकदा नाही रे दोनदा दादा निवडून येतील कितींदा. आपल्या भिवंडीचे साहेब ते नवराज कपिल पाटील खासदार. भरपूर विड्थ होती. आउट दिशा दिली. पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला पाठवलं बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावा येतात पहिल्याच बॉलवर. कणकणीत चौकार ओमी केणीच्या बॅटमधून. दिवा गावचा खेळाडू आहे नवी मुंबईचा. शॉर्ट पिच अतिरिक्त बाउन्स दरम्यान ते पाहायला मिळाला. व्हाईट बॉल येतो आणि पगलाच अगदी विश्वासाने भरलेला फटका. पण पगला आणि ओमी केनी मैदानाच्या आतमध्ये आपण ओमीला पाहतात ओपनिंगसाठी आणि एक चांगला स्ट्रोक याद आणि त्यानंतर हा व्हाईट बॉल येतो. धाव फलक 5. स्विच हिट आणि लाजवाब फटका. प्रॉपर इम्प्रोव्हायझेशन बिकॉज शॉर्ट थर्डचा फोल्डर आणि पॉईंटचा फोल्डर इनफिल्ड मध्ये होता. त्याचा फायदा इथे घेतला. बॉल जाईल बाउंड्री लाईनच्या पलीकडे. आणखीन एक चौकार. इथे सध्या सुरू केले LK स्टार आदित्यप्रिया लॉजिस्टिकच्या फलंदाजाने. खास करून इथे बरसतोय मैदानामध्ये ओमी केनी. 2 चौकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि त्यानंतर ड्राईव्ह करत असताना कव्हरेजनला फोल्डर पोहोचतात. एक सिंगल इथे घेतली जाईल. सुरुवात नेहमीच महत्वाची राहते कारण स्टार्ट जेव्हा तुम्ही चांगला मिळवता एक चांगला स्कोर कार्डची नीव तुम्ही रचता आणि ते कार्य करत असताना ओमकार केनी या पगला सरकामध्ये हलक्या हाताने बॅकफूट पंच केला. तिथून लगेच सिंगल एक अर्जित केली आहे. सिंगलच्या नंतर टीमची धावसंख्या मॅजिकल फिगरमध्ये 10 धावा आतापर्यंत स्कोर बोर्डवर लागल्यात. पहिलं षटक सध्या प्रगती पथावर आणि राजू पालडी पहिलं षटक इथे हाताळतोय. आणि सुरुवात चांगली आहे कारण 10 ऑन द बोर्ड. कोणत्या प्रकारे विकेट देखील गमावली नाहीये. फुल लेंथ वाईड ऑफ स्टंप लॉफ्ट हेड ड्राईव्ह गॅप मध्ये बॉल ट्रॅव्हल होतो आणि बॉल जाईल यावेळेस देखील डीप एक्स्ट्रा कव्हरेजन बाउंड्री लाईनचा बाहेर. आक्रमक सुरुवात सध्या सगळीला आपल्याला पाहायला मिळत आहे. आणखीन एक चौकार. आपल्या भिवंडीचे भारतीय जनता पार्टीचे युवा नेते राजू मडवी आणि त्यांचे सहकारी यांचं देखील इथे शुभागमन होते. त्यांचं देखील सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम्बॉक्स. खूप चांगला कव्हर ड्राईव्ह इथे पाहायला मिळाला. फुलर लेनचा बॉल होता त्याला दिशा दिली. पॉवर प्ले सुरू आहे त्याचा खूपच चांगला वापर केला बॅटरने. यावेळेस ऑन साइडला फॉलिंग स्लॉक्समी बॉल हवेमध्ये आणि बॉल गेला थेट कपिल पाटील फाउंडेशन स्टँडचा वरनं. फर्स्ट बिग वन ऑफ दिस मॅच. सिक्सर. ठाणे जिल्ह्याची शान. देत असताना बॅटिंग करतोय सध्या विशाल शाह. घनसोली नवी मुंबईचा खेळाडू आहे. दोन्ही नवी मुंबईचे खेळाडू सध्या मैदानामध्ये चांगली बॅटिंग करतात राजू पालडीच्या विरुद्ध. पॅनवरती दरम्यान फुल टॉस टाकला होता. दरम्यान ऑन साइडला स्ट्रोक स्क्वेअर लेगला फोल्डर आहे. एक सिंगल इथे घेतली जाईल आणि अशा प्रकारे जर आपण पाहिलं धाव फळक या एका धाव्याच्या मदतीने स्कोर करता टिक जाऊन पोहोचला.
पगला षटकाचा खेळ इथे समाप्त झाला. कुणाल सर जर पाकलं तर खऱ्या अर्थानं एखाद्या बॉलरचा मनोबल तोडणारी ही सुरुवात, कारण फर्स्ट ओव्हरमध्ये टोटल 21 रन्स इथे आलं आणि त्यामध्ये आपण ओमीची चांगली बॅटिंग पाकली, त्याचप्रमाणे विशाल शहाचा बॅटमधनं देखील एक चौकार एक षटकार आला आणि त्यानंतर मी म्हणेन की आता एखाद्या विकेटची आवश्यकता आहे फिल्डिंग साईडला. चांगली सुरुवात, नो डाऊट. वेल बिगन इज हाफ डन. दोन्ही बॅटरने सुरुवात धडाक्यात केली. राजू पालडीचं भव्य स्वागत केलं भिवंडी. त्यांनी सांगितलं वेलकम टू भिवंडी. आणि सध्या त्याच्या विरुद्ध आक्रमण तर झालं, परंतु आता कमबॅक करणं गरजेचं आहे. आणि योगेश पेनकर मास्टर माइंड या टीमकडे आहे, त्याच्यामुळे ती चर्चा आता होईल. कमबॅक करावं लागेल गोलंदाजीसाठी फार एंडकडून. वीर रबाडी गोलंदाजीसाठी. वीर रबारी बॉलिंग मार्कवर. सेकंड ओव्हरमध्ये वीर रबारी दरम्यान बॉलिंग मार्कवरती येतो आणि त्याच्यासाठी आता महत्त्वाची गोष्ट काय झालेली आहे, कारण ज्याप्रमाणे ते सुरुवात लागली फर्स्ट ओव्हरमध्ये 21 धावा आल्या, त्यानंतर आता एखादा विकेट इथे हवा आहे. ब्रेक थ्रूची आवश्यकता आहे सध्या सगळीला टीम रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग टीमला. फुल टॉस ऑन साईडला फटका, फुल टॉस बॉलवरती फुल ठोल, आणखीन एक तडाका षटकार. चेक केला जाईल. टीम शहाचा आपल्याला या पहिल्या सत्रामध्ये पाहायला मिळतोय आणि प्रेशर आता थोडा फील होईल फिल्डिंग साईडला, कारण आक्रमकरित्या बॅटिंग सुरू आहे. नेक्स्ट बॉल. हो, याही ओव्हरची सुरुवात षटकाराने केली आहे. विशाल शहाने मागच्या ओव्हरमध्ये फॉलिंग स्वीप मारला, पडला धडपडला षटकाराला, फुल टॉस बॉलला बरोबर फुल टोल वसूल केला, षटकार त्याच्या खात्यामध्ये आलाय. चांगली बॅटिंग. यावेळेस रिव्हर्स स्ट्रोक खेळायचा होता, बट बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाही. डॉट बॉल. आवश्यकता नव्हती मला असं वाटतं, कारण ज्या पद्धतीने तो बॅटिंग करतोय हे चुकीचे फटके निवडणं एवढ्या लवकर गरजेचं नाहीये. पॉवर प्ले सुरू आहे, फायदा घेऊ शकता 2च किंवा 3च. 38 सर्कलच्या बाहेर खेळाडू आहेत 3 आणि अशा परिस्थितीमध्ये फायदा घ्यावा लागेल. आता देखील फुल लेंथ बॉल टाकला. मिड ऑनला फिल्डर आगे उपस्थित बॉल फील्ड करतात, तोपर्यंत एक सिंगल इथे घेतली जाईल, कारण सरळ बॅटने जर चांगले फटके येतात त्या परिस्थितीमध्ये इम्प्रोव्हायझेशन करणं, स्विचेट करणं हे कितपत योग्य आहे. त्याच गोष्टीची चर्चा मी करत होतो की आता सध्या तरी आवश्यकता नाहीये. ज्या पद्धतीने थोडंसं सेट व्हावं लागेल. नो डाऊट लिमिटेड ओव्हर फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेट व्हायला जास्त वेळ नाहीये आणि हेच इम्प्रोव्हायझिंग फटके किंवा हे उलटे फटके, स्विच हिट, रिव्हर्स स्वीपचे फटके तुम्हाला कधी कधी जास्त धावा देऊन जातात, परंतु कधी कधी घात देखील करतात तुमच्या टीमचा. परंतु सध्या धावा स्कोर बोर्डवर आहेत. 28-9 बॉलचा खेळ संपलाय आणि टायमर सेट आहे. लक्षात घ्या, बॉलिंग करणारा संघ तुम्हाला 25 मिनिटांमध्ये ते 5 ओव्हर टाकणं गरजेचं आहे. आतापर्यंत 6वा मिनिट सुरू झालाय आणि सध्या दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. नेक्स्ट बॉल. वीर रबारी या सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग करतात. फुल लेंथ आहे बट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये. आता कव्हरला फिल्डर डाऊन दी बॉल. मिस्टेक होणार नाहीये, सफलता पकली मिळेल आणि बॅटर बाद झालाय ओमी केनी. अमित नाईकने टिपलाय. सध्या भन्नाट फॉर्म मध्ये अमित नाईक चर्चा आहे त्याच्या खेळीची, त्याच्या खेळण्याची. परंतु ओमीने देखील एक चुकीचा फटका निवडला. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, बॅट थोडीशी फिरली हातात, बॉल शॉट कव्हरला गेला आणि अमित नाईकचं चांगलं जजमेंट पाहायला मिळालं. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकामध्ये देखील दमदार खेळला अमित नाईक.
आणि यातले भरपूर प्लेयर त्या स्पर्धेमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळाले. या हंगामामध्ये ऑलमोस्ट सगळे प्लेयर आपल्याला पाहायला मिळतात. आता नवीन फलंदाज इस्तियाक शेख फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाईल. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 28, एक फलंदाज बाद. पहिला धक्का बसला एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिकला या मॅचमध्ये. 10 बॉलचा खेळ संपलाय. 28ला एक अशी परिस्थिती आहे सध्या तरी एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिकची. बघा पहिला धक्का जरूर लागला, बट पॉझिटिव्ह वेमध्ये जर विचार केला तर सुरुवात भरपूर चांगली आहे, कारण एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट आहे. आणि त्यात नंतर आता इस्तियाक शेख दरम्यान इनाट नंबर 3 बॅटिंग करण्याकरिता आला आणि यात नंतर इनिंग चालवणं, इनिंगला पुढे नेणं ही रिस्पॉन्सिबिलिटी बॅटर विशाल शहा आणि इस्तियाक शेखचा खांद्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी असेल. जबाबदारी घेऊन प्रत्येकाला खेळायचं आहे. फक्त इस्तियाक शेखला नाही आहे, तर अनेक खेळाडू आहेत टीममध्ये. ज्यावेळेला तुम्ही प्रोफेशनल लेवलचं क्रिकेट पाहता त्यावेळेला अनेक खेळाडूंना जबाबदारी घेऊनच खेळणं गरजेचं असतं, कारण हे जे खेळाडू ते प्रोफेशनल क्रिकेट खेळत असतात. वेगवेगळ्या परिसरातून, भारताच्या कानाकोपऱ्यातून या स्पर्धेमध्ये ते आलेले असतात. जबाबदारी प्रत्येकाची आहे. पहिलाच बॉल येत अशी आणि मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पण बॅटरने बॉलचा कॉन्टॅक्ट आला नाहीये. डॉट बॉल. पहिल्या बॉलवर तो रिदम थोडासा चुकलेला दिसला गोलंदाज, परंतु त्याच्यानंतर काय गोलंदाज आहे. कटरचा वापर पकडून टाकलेला ऑफ ब्रेक लेफ्टी बॅटरसाठी पडल्यानंतर लेग कटर सरळ गेला बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. आणि वीर रबारी याच्यासाठी जाणला जातो. पहिला फुलटॉस पडला म्हणून काय झालं, त्याच्यानंतर कुठेही त्याचा कॉन्फिडन्स डगमगलेला नाहीये. तो बरोबर टप्प्यावर गोलंदाजी करतो आणि सातत्याने डॉट बॉल टाकतोय. आता देखील शफल होऊन खेळायचं होतं. पडल्यानंतर हलका बाहेरच्या दिशेने वळण घेणारा चेंडू. तर रिव्ह्यूचा खऱ्या अर्थाने रिव्ह्यूची मागणी ती केली गेली आहे. व्हाईट बॉलसाठी कोणाची आहे? अंपायर परत अंपायर आहे का? येस, अंपायर रिव्ह्यू. इट्स अ फेअर डिलिव्हरी. वाईट नाही आहे आणि अशा प्रकारे दरम्यान खेळ देखील इथे समाप्त झाला. 2 ओव्हरचा अखेरीस 28 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट टीम एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. आणि रिमेनिंग येत्या 4 ओव्हरचा खेळ इथे बाकी आहे. बट फर्स्ट ओव्हरमध्ये 21 आल्यानंतर एक कमबॅक ओव्हर आपल्याला वीर रबारीचं इथे पाहायला मिळालं. फक्त 7 धावा या ओव्हरमध्ये आणि एक इम्पॉर्टंट विकेट. कारण हे षटक हवं होतं, कारण एकंदरीत फर्स्ट ओव्हरमध्ये जेव्हा 21 धावा कन्सीड झाला होता त्यानंतर इकॉनॉमिकल ओव्हर प्लस एखादी विकेट हवी होती आणि ती विकेट काढली वीरने. विकेट आली, तो दबाव बनवला आणि सातत्याने बनवला. सुरुवात धडाक्यात झाली होती. पहिल्या ओव्हरमध्ये 21 आल्या होत्या, त्याच्यानंतर फक्त षटकार पहिल्या बॉलवर आला आणि त्याच्यानंतरच्या 5 बॉलवर फक्त त्याने 1 धाव दिली. परत एक वेळा आता गोलंदाजीमध्ये परिवर्तन केले. विजय पावले आलाय. एक मोठा खेळाडू आहे टेनिस क्रिकेट विश्वातला. विजय पावलेकडे ते व्हेरिएशन आहे आणि विजय पावलेने नक्कीच एक कारकीर्द गाजवली आहे त्याची क्रिकेटच्या जगतामध्ये. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त कोच उमेश पटवाल सर यांच्याकडून त्याने प्रशिक्षण घेतलंय. शॉन पॉलककडून स्लोअर वनचं प्रशिक्षण घेतलंय. भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर यांना गोलंदाजी केली आहे. अशा अनेक उपलब्धी त्याच्या नावावर आहेत. रत्नागिरी जेट्ससाठी तो MPL खेळलाय. महाराष्ट्रासाठी अनेक सामने तो सातत्याने खेळताना पाहायला मिळाला. विजय पावले या थर्ड ओव्हरमध्ये. आणि त्यानंतर आणखीन एक उपलब्धी सांगावीशी वाटते की या सीझनमध्ये इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीगमध्ये माझी मुंबई चॅम्पियन बनली आणि त्यामध्ये देखील ॲज अ कॅप्टन लीड केलं त्या टीमला. विजय थर्ड ओव्हरमध्ये आहेत आणि जर आपण पाहिलं मागील ओव्हर कमबॅक ओव्हर होतं आणि त्यानंतर तो बॉलिंग मार्कवरती येतो. थर्ड ओव्हर विजय पावले. विजयचा पहिलाच बॉल फुल लेंथ होता. ऑन साईडला स्ट्रोक खेळत काऊ फेसमध्ये फिल्डर आहेत. बॉल फील्ड करतात. थ्रो येईल तोपर्यंत मिळेल फक्त एक सिंगल. एका धावेच्या मदतीने स्कोर काढता पुढे जातो. स्कोर काढता जाऊन पोहोचला 29 धावा फलकावरती. बघा एक विकेट जशी आली त्यानंतर थोडी शांतता पाहायला मिळत आहे. डॉट बॉल पर्सेंटेज इथे वाढला. सिंगल्समध्ये रन्स येतात. ही गोष्ट आता परिस्थिती थोडी बदललेली आहे. समोर आता स्ट्रायकिंग एंडवरती आपल्याला बॅटर इस्तियाक शेख आता पाहायला मिळेल. इनॅट नंबर 3 साठी तो बॅटिंग करण्याकरता आला होता, बट आतापर्यंत ऑफ द मार्क झाला नाही. 2 चेंडू फेस केले, तो देखील दोन्ही निर्धाव आहेत. आता नेक्स्ट बॉल विजय ओव्हर द विकेट.
हार्ड लेंथ होता, पुल करण्याचा प्रयत्न, बॅटाने बॉलचा कॉन्टॅक्ट इथे आला नाहीये. आणखीन एक डॉट बॉल येतो. आता पलटवार आपल्याला रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग टीमचा पाहायला मिळतोय. हे होणारच होतं, हे पलटवार होणारच होतं, कारण हे मातब्बर गोलंदाज आहेत. पहिल्या ओव्हरमध्ये जरी राजू पालडीच्या विरुद्ध धावा आल्या असतील, मात्र त्याच्यानंतर कमबॅक करण्याची क्षमता आणि त्यातल्या त्यात आपण पाहतो हे जे गोलंदाज आहेत, त्यानंतर वीर रबारी आणि त्याच्यानंतर आता विजय पावले यांनी खूप चांगली गोलंदाजी केली आहे. दबाव बनवलाय LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिकवर. येस एक्झॅक्टली. फुल लेंथ आहे आणि इथे कॉट अँड बॉल. व्हॉट कॅच, आउटस्टँडिंग कॅच बाय विजय पावले. कालपासून हा दुसरा कॅच आहे जो फॉलो थ्रू मध्ये सर्वोत्तम झेलला गेलाय. काल वलपाडा एक्सप्रेस कौशल पाटीलने देखील असाच झेल टिपला होता आणि आज इथे आपण पाहतोय विजय पावलेने हा झेल टिपलाय. खरी ठाणे जिल्ह्यात पकडली. बॉलर बॅक स्ट्रोक होता, त्यानंतर स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये बॉल डिलिव्हर केल्यानंतर क्विकली रिॲक्ट करावं लागलं आणि ही कॅच कंप्लीट केली विजयने. सफलता अडकेने आता इस्तियाक शेख देखील इथे बाद झाले 0 वरती. 4 चेंडू जरूर फेस केलं, बट एकही धाव बनवता आली नाही इस्तियाकला. आणि आता मी म्हणेन की प्रेशर वाढतोय. बंटी बद्रिके आला आता नवीन फलंदाज. लोदिवली कालापूर परिसरातील लोदिवली गावचा खेळाडू आहे. RPL म्हणजेच रायगड प्रीमियर लीग मध्ये देखील त्याने त्याच्या नावावर एक मालिकावीराची कार केली आहे. असा खेळाडू समोर विजय पावलेच्या. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅन, फ्लाय स्लिप मध्ये एक फिल्डर आहे, गलीमध्ये एक फिल्डर आहे, पॉइंटला 38 सर्कलच्या आतमध्ये फिल्डर आहे, डीप मध्ये लॉंग ऑफ लॉंग ऑन मिड विकेट स्क्वेअर लेग. येत्या क्षणी मोठा फटका खेळायचा होता. बॉल हवेमध्ये आहे. आता पॉइंट रिझनला फिल्डर पाठलाग करतात आणि अखेरीस बॉल फील्ड केला जातो, बट तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या रन्स 2. सुरुवातच धडाक्यात झाली या टीमची, परंतु विशालच्या आणि त्याच्यानंतर आपण ओमीच्या बॅटमधून सातत्याने धावा पाहिल्या, परंतु त्याच्यानंतर कुठेतरी खेळ थांबलाय. जसा ओमी आउट झाला त्याच्यानंतर विशालने सिंगल डबलने स्ट्राईक रोटेट केली. इश्तियाक लवकर बाद झाला. इश्तियाकने 4 चेंडू घालवले आणि त्याच्यानंतर बंटी बद्रिकेने आता सुरुवात दिली 2 धावाने. धावा झाल्यात 31. समोरच्या दिशेने हेलिकॉप्टर उडवला. गॅप मध्ये आहे आणि बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर देखील आहे. प्रेशर रिलीज करणारा हा स्ट्रोक येतोय. चौकार. फटका पाहायला मिळाला. बॉटम हँडचा खूप चांगला वापर करत असताना ओव्हर द बॉलर हेड सर्वाधिक सुरक्षित क्षेत्र मानलं जातं क्रिकेटमध्ये. चांगलं टायमिंग. यावेळेस फुल टॉस, बट मिस टायमिंग. बॉल हवेमध्ये आहे आणि त्या रिजन मध्ये जर आपण पाहिलं कोणताही खेळाडू नाही, नो मॅन्स लँड मध्ये हा चेंडू पडतो आणि तोपर्यंत कंप्लीट केल्या जातील या 2 धावा. मग एकंदरीत विकेट्स पडले, रनगती थांबली आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा जर कमबॅक करायचं, ॲक्सेलरेट जर करायचं तर मोठे फटके, रनगती वाढवावी लागेल. बट इन बिटवीन इथे खेळ समाप्त झालेला आहे. 3 ओव्हरचा म्हणजे 2 मिनिटांचा एक ड्रिंक्स ब्रेक असेल आणि स्कोर कार्ड जाऊन पोहोचला 37 ऑन द बोर्ड. लॉस ऑफ 2 विकेट्स. टीम LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स. आणि टोटल 15 मिनिटं खर्च झालेली आहे 3 षटकांसाठी. याची देखील माहिती पोहोचवतो. पुढील 2 षटकांसाठी 10 मिनिटं असतील. 2 मिनिटाचा ड्रिंक्स ब्रेक आणि जाऊया आपण संदीप मोरे सरांकडे. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. तर भारतीय जनता पार्टी ठाणे शहर महिला मोर्चाच्या सन्माननीय पदाधिकारी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आयोजन समितीचे अध्यक्ष आदरणीय प्रताप शेठ मारुती पाटील साहेबांना आपल्या शुभ हस्ते आपण सन्माननीय अतिथींचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर करायचा. ठाणे शहर महिला मोर्चा अध्यक्षा आदरणीय सौ स्नेहाताई पाटील यांचा जय श्रीराम ही मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा यथोचित इथे शुभ सन्मान व्यासपीठावर केला जातोय. आपण पाहू शकता आपल्या सर्व माय भगिनी या व्यासपीठावर उपस्थित आहेत. स्त्री शक्तीचा जागर. तदनंतर उपाध्यक्षा सौ वैशालीताई साखोळकर यांचा देखील यथोचित शुभ सन्मान केला जातोय. मी राम माळी साहेबांना विनंती करतोय आपल्या शुभ हस्ते आपण वैशालीताई साखोळकर
ठाणे शहर महिला मोर्चा उपाध्यक्षा यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. तदनंतर निरुपमाताई शर्मा उपाध्यक्षा ठाणे शहर महिला मोर्चा यशपाल माई यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. निरुपमाताई शर्मा उपाध्यक्षा महिला मोर्चा ठाणे शहर ताईंना मफलर पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर मंडळ अध्यक्ष आदरणीय अर्चनाताई पाटील यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी सूर्यकांत पाटील यांना करतोय. सूर्यकांत पाटील यांच्या शुभ हस्ते अर्चनाताई पाटील मंडळ अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर कांचनताई पाटील मंडळ अध्यक्ष आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान हेमंत घरत यांच्या शुभ हस्ते केला जातोय. कांचनताई पाटील मंडळ अध्यक्षा. इथे आपण पाहू शकता मंडळ अध्यक्ष कंचनताई पाटील यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. या माय भगिनींना या व्यासपीठावर सन्मानित करण्यात येते आयोजन समितीच्या वतीनं. तदनंतर चिटणीस अश्विनीताई दुबे मी विनंती करतोय हरीश भोईर यांना आपल्या शुभ हस्ते आपण त्यांना सन्मानित करावं. अश्विनीताई दुबे. तदनंतर राधाताई मापकर. राधाताई मापकर मी विनंती करतोय लालचंद पाटील राधाताईंचा शुभ सन्मान चिटणीस आहेत. या सर्व स्त्री शक्तीचा सन्मान. तदनंतर देवा टावरे यांना विनंती असेल आपण संजनाताई भोगणे यांचा शुभ सन्मान करावा. संजनाताई भोगणे या सर्व मायमाऊली या स्त्री शक्तीचा यथोचित शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना ओव्हर टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच संदीपजी मोरे सर. माझकडे आपण वळूया आणि धावपळक जर आपण पाहिलं सध्याचा घडीला जे आहे स्कोर कार्ड 44 44 धावफलकावरती एकंदरीत एक एक्सप्लोजिव्ह स्टार्ट नंतर मी म्हणेन की फार मोठा ब्रेक रणगतीवरती ते लागलाय. होय काय की तो ब्रेक लागलाय आणि आपण पाहिलं एखाद्या सुसाट अशा हायवेवर अचानक ब्रेक लागावा एखाद्या गाडीच्या समोर काहीतरी यावं तशीच परिस्थिती या टीमची झाली आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 21 धावा आल्या. त्यानंतर असं वाटत होतं की 70-80च्या आसपासचं टार्गेट सेट होईल, परंतु त्याच्यानंतर सगळ्याच गोलंदाजांनी प्रत्येक गोलंदाजाने विकेट घेतल्यात, दबाव बनवलाय. रबारी असेल, पालदी असेल, सगळ्यांनी चांगली गोलंदाजी केली आणि पावलेने असेल. यावेळेस फुल लेंथ आहे व्ही शेपमध्ये लॉंग ऑफला फुल्डर आहेत.
आणि इथे देखील एक फक्त सिंगल मिळेल. आणि हेच राहिलं क्रिकेटमध्ये सातत्य या शब्दाला नेहमीच फार मोठी किंमत राहिली, कारण ज्याप्रमाणे तुम्ही सुरुवात करता त्याप्रमाणे तुम्हाला फिनिश देखील करता आला पाहिजे. पण चांगल्या स्टार्ट नंतर आता इथे रणगतीवरती ब्रेक लावण्यामध्ये आपल्याला यशस्वी दिसतात टीम रेड डेव्हिल्स अमरसाई डिंग डॉंग टीमचे बॉलर. स्टार्ट मिळाली, परंतु त्याच्यानंतर फलंदाजांनी हाराकिरी केली. जे आपण मगाशी चर्चा करत होतो, चुकीचे फटके मारायला पाहिजे नव्हते तेच मारलेत आणि त्याच्यातच फलंदाज अनेक वेळा बाद झालेत. फुल लेंथ आहे, आता देखील सन्मान देण्याचा अगदी भाग पाडला. आता देखील लॉंग ऑफचे फुल मिड ऑफ पर्यंत येतात, बॉल फील्ड करतात आणि इथे देखील मिळेल फक्त एक सिंगल. आणि अशा प्रकारे खेळ देखील इथे दरम्यान समाप्त होतो. 4 ओव्हरचा अखेरीस धावफलक आहे 46 आणि धक्के लागले 3 टीम LK स्टार, आदित्य प्रिया लॉजिस्टिक. आणि जी वेळ आतापर्यंत खर्च झालेली आहे 19 मिनिटांमध्ये ही 4 षटकं समाप्त झालेली आहेत. म्हणजे या 5व्या षटकासाठी 6 मिनिटं अजून देखील बाकी आहेत. बट असं वाटतंय की 46 4 ओव्हरमध्ये आहेत, आणखीन 12 चेंडूंचा खेळ इथे बाकी आहे. इथं देखील जर चांगली बॅटिंग केली तर 70 धाव्यांचा जवळपास अजून देखील पोहोचलं जाऊ शकतं. इथून जर धावा आल्या, 2 मोठे फटके आले तर 70च्या आसपासचं टार्गेट सेट होऊ शकतं आणि तो प्रयत्न करावा लागेल. बॅटिंग करणाऱ्या साईडला आक्रमण करणं गरजेचं आहे. या पद्धतीने सुरुवात मिळाल्यानंतर मात्र नंतर रेग्युलर इंटरव्हलमध्ये विकेट त्यांनी गमावली आणि त्याच्यानंतर आपण पाहिलं तर तो दबाव सातत्याने बॅटिंग करणाऱ्या साईडवर निर्माण झाला. विजय पावलं येतो 5th ओव्हरमध्ये. पहिलाच बॉल विजयचा स्लॉट मध्ये होता आणि थेट पाठवला बाजूला प्लॉट मध्ये. स्वागत केलं विजयचं इन स्टाईल षटकार. साहेब पुढे करण्याचा प्रयत्न होता आणि बरोबर ती लेंथ पिक केली. यावेळेला फलंदाज विशाल शहाने मोठा फटका त्याच्या पॅटमधून येतोय. लेंथ बॉल होता, बरोबर दिशा दिली, गुड लेंथ स्पॉटवरून उचलला बॉल, पिकअप शॉट 6 धावा. आणि असेच फटके हवेत. गती कमी केली दरम्यान बॅटचा फेस ओपन केला होता, लेट कट करायचं होतं बट बॅटने बॉलचा कॉन्टॅक्ट नाहीये. डॉट बॉल दरम्यान येतो. चांगला स्लोअरवर फिंगर रोल केले यावेळेला बॉलवर आणि पहा कसा कटरच्या स्वरूपात बॉल कट होत गेला सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये. डॉट बॉल येतो. एक षटकार आला, त्याच्यानंतर प्रत्युत्तर परत एकदा दिलं जात आहे. धावा झाल्या 50, 52 धावा स्कोर बोर्डवर. LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक. डॉट बॉल येतो. षटकारानंतर विजयचा कमबॅक आपल्याला पाहायला मिळतो. नेक्स्ट बॉल. यावेळेस बॉल सोडून दिला विशालने आणि एकंदरीत अतिरिक्त रन मिळेल. आणि एक गोष्ट सांगण्यासारखी राखली की एका एंड्सने विकेट जरूर गेले बट विशाल शहाने अजून देखील शस्त्र खाली टाकले नाहीयेत. तो लढतो एका एंडने. हो, नो डाऊट तो प्रयत्न त्याला करावा लागेल. मी मगाशी देखील उल्लेख केला होता की जबाबदारी घ्यावी लागेल. ज्यावेळेला ओपनर म्हणून तुमच्याकडे स्टार्ट मिळतो, तुम्हाला जबाबदारीने खेळ करणं गरजेचं आहे. चुकीचे फटके निवळता त्याच्या अगोदर तुम्हाला चांगला खेळ करावा लागेल या मॅचमध्ये. शॉर्ट पिच होता, अगदी टोच वरती येऊन स्ट्रोक खेळत, बॉल हवेमध्ये आहे आणि बॅकवर्ड पॉइंट रिजनला बॉल ट्रॅव्हल होतो आणि जाईल बॉल एका टप्प्याने बाउंड्री लाईनचा बाहेर. 4. धारी संग येतील तो ते 1 पर दी ओव्हर असं पंचांनी सांगितलं आणि चांगला अपरकट इथे पाहायला मिळाला विशाल शहाच्या बॅटमधून. अंडरआर्म क्रिकेट चांगलं खेळतो आहे. पहा ॲक्शन रिप्ले, चांगला अपरकट. धावा येतात 4. या चौकाराच्या मदतीने टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आता आकार घेते. धावा झाल्या 57, 57. या 70 धाव्यांचा पण उल्लेख केलाच होता की जर अंतिम 12 चेंडूमध्ये चांगली बॅटिंग झाली तर 70 पर्यंत पोहोचलं जाऊ शकतं आणि विशाल ते करतोय. आता फुल टॉस बॉलवरती फुल टोल रिचचा जबरदस्त वापर इथे केला विशालने. अडकीत एक मोठा फटका विजयचा अगेन्स्ट. हा षटकार. मानली नाही अगेन्स्ट आक्रमण केलं. फुल लेंथ आहे,
ड्राईव्ह करत असताना दरम्यान टीममध्ये एक्स्ट्रा कव्हर रिजनला फिल्डर पोहोचतात, बॉल फील्ड करतात आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर चिताचा रफ्तारने दुसऱ्या धाब्यासाठी अटेम्प्ट केलं, बट सॉफ्ट सिग्नल इथे आऊट आलाय आणि तिसऱ्या पंचांची मागणी देखील केली गेली आहे. टीव्ही अंपायरची मदत इथे घेण्यात आलेली आहे. रनआउट चेक केला जाईल. आउट, बॅटर आउट आहे आणि बरोबर थ्रो केला योगेश पेनकरने. जसा हातात आला पहा, त्या लाईनच्या थोडासा मागे राहिला विशाल शहाचा हा प्रयत्न, त्याची बॅट, आणि त्याचमुळे पंचांनी आउट घोषित केले. विशाल शहा बॅक टू द पॅव्हिलियन. धक्का बसतोय. 40 धावा त्या अगोदर विशाल शहाने केल्यात. 39 होते, एक सिंगल त्याच्यामध्ये ऍड होते आणि जोखीम होती या धावेमध्ये. शेवटी ती जोखीम घ्यावी लागते ज्यावेळेला डेथ ओव्हरमध्ये सामना रंगतो आणि अशा परिस्थितीमध्ये 2 धावा घेण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज विशाल शहा आउट होतोय. धावा झाल्यात आता स्कोरबोर्डवर. आतापर्यंत या सिंगलच्या मदतीने 64-64. नवीन बॅटर आता मैदानामध्ये येईल. विकी मुंबईकर, न्यू बॅटर इन ॲट नंबर 6. मग एकंदरीत दुसऱ्या धावेचा प्रयत्न विशाल शहाने जरूर केला, बट असं वाटतं की विशाल कदाचित खेळला असता तर आणखीन काही मोठे फटके त्याचा बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळू शकले असते. कारण विजय पावलेचा अगेन्स्ट डॉमिनेटिंग बॅटिंग आपण त्याची पाकली. कारण 2 षटकार 1 चौकार विशाल शहाचा बॅटमधनं अगेन्स्ट विजय पावले आपल्याला ते फटके पाहायला मिळाले. धावफलक सध्या असा घडीला आहे 64 आणि जो खेळ बाकी आहे या ओव्हरमध्ये, एका चेंडूचा खेळ बाकी आहे. शेवटचा बॉल या 5th ओव्हरमधला. विकी मुंबईकर, पगलास बॉल विकीसाठी अपील दरम्यान इथे झाली आणि बॅटचा संपर्क झाला असं अंपायर सांगतात. आणि आणखीन विजय काही चर्चा देखील तिथे करतोय आणि बट लेग बिफोर विकेटसाठी कोणत्याही प्रकार रिव्ह्यू नाही आहे. पावले दरम्यान करतात, बट अंपायर्सने सांगितलं की बॅटचा संपर्क होता. सो चला रिक्वेस्ट असेल की पंचांनी जो निर्णय दिला, तिसऱ्या पंचांची मागणी. अंपायर कशासाठी? वाईड. बघा अंपायर्स लेग बिफोर विकेटसाठी कोणत्या प्रकारे रिव्ह्यू नाही आहे. कारण बॅटचा इशारा अंपायर्सने केला होता की विथ बॅट या रन्स येत आहेत. चला विनंती असेल फिल्डिंग सेट करा. फिल्डिंग सेट करा रिक्वेस्ट असेल. चला फिल्डिंग साइड तुम्हाला सांगण्यात येते आयोजकांच्या वतीने LBW साठी रिव्ह्यू नाहीये, त्याच्यामुळे लगेच फिल्डिंग लावा. नाही तेच सांगतायत, लक्षात घ्या. LBW साठी रिव्ह्यू नाहीये. बॅटला लागल्या तर 4 त्यांनी दिल्यात तर त्या मान्य कराव्या लागतील. तेही तुम्हाला तेच सांगतायत की जर बॅटने दिलाय तर तो चौकार आहे आणि त्याच्यामुळे LBW साठी तो रिव्ह्यू नाहीये. आणि तसाही जरी तुम्ही सांगताय की चेक करायला सांगितलं, चेक करून शेवटी तिथूनही 4च धावा दिल्या जातील, कारण ऑनफिल्ड अंपायरने बॅटने दाखवलाय तो चौकार. तो तिथेही LBW पाहायला जाणार नाही टीव्ही अंपायर कडून. त्याच्यामुळे लगेच सामना सुरू करा ही नम्र विनंती. चला तर 5 ओव्हरचा खेळ संपला. धावा झाल्यात 68. आपण 70ची चर्चा करत होतो, बट आता असं वाटतं की मे बी 80 देखील बनवल्या जाऊ शकतात. कारण ज्याप्रमाणे खऱ्या अर्थाने विशालने बॅटिंग केली, त्यानंतर आपण पाकलं लास्ट बॉलवरती चौकार देखील इथे आला. 1 ओव्हरचा खेळ बाकी आहे या पहिल्या सत्रामध्ये. ऑल इंडिया ओपन हाफमधनं ही बॅटल आपण पाहतात. LK स्टार, आदित्य प्रिया लॉजिस्टिक आणि त्यांचा अगेन्स्ट रेड डेव्हिल्स अमर साई डिंग डॉंग. लास्ट ओव्हर ऑफ दिस फर्स्ट इनिंग आणि बॉलर तयार होतो या अंतिम षटकामध्ये. प्रसन्न दरम्यान या लास्ट ओव्हरमध्ये येतोय. बघा 68 ऑन द बोर्ड आहेत आणि 70चा आपण उल्लेख केला होता, पण असं वाटतं की जास्त बनवल्या जाऊ शकतात. पगलास बॉल फुल लेंथ, बॅटचा अगदी टोला लागला. मिड ऑफला फिल्डर आहेत, बॉल फील्ड करतात, मिडेल फक्त 1 सिंगल. 69 धावा फलकावरती.
5 चेंडू आणखीन आहेत. प्रसन्न पाटील या लास्ट ओव्हरमध्ये बॉलिंग करतात. प्रसन्न पाटील लेफ्ट हँडेड सीमर दुंद्रेगावचा खेळाडू आहे, रायगडमधीलच. आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय विक्की मुंबईकर मैदानामध्ये आलाय. हा नवी मुंबईच्या दिवाळे गावचा खेळाडू आहे. सुमित ढोंगडे पारगावचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये खेळतोय. धावा झाल्या स्कोर बोर्डवर 69 69. आता शेवटी धावसंख्येला चांगला आकार आलाय मागच्या काही ओव्हर्समध्ये. येस एक्झॅक्टली, कारण विजय पावलस अगेन्स्ट आपण पाकलं 2 षटकार 2 चौकार आले होते. फुल टॉस बट नो बॉलचा इशारा इथे आला. नो बॉलचा इशारा. सिंगल देखील कंप्लीट. दुसऱ्या धावेसाठी देखील बॅटर परतलेत आणि 2 धावा दरम्यान इथे कंप्लीट आहेत की नाही ते पाकलं जाईल. अंपायर स्टॉप सिग्नल. नॉट आउट. मला वाटतं ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल कळवलाय अझीम अब्दुल्ला यांनी बॉलर एंडलाच. आणि त्याच्यानंतर आता स्ट्रायकर एंडला रनआउट चेक केला जाईल. बघा ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल आहे, बट स्ट्रायकिंग एंडला बॅटर सेफली क्रीजमध्ये पोहोचलेत की नाही ते चेक केलं जात आहे. येस सर. बॉलिंग साइड रिव्ह्यू नो बॉल भी चेक करना है. ओव्हर स्टेपिंग आहे. येस बॉलिंग साइड रिव्ह्यू. आता त्यांना ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल देखील चेक करायचं. त्यांचंही बरोबर आहे. शेवटी रिव्ह्यू जो शिल्लक आहे तो वाचून काय करणार, शेवटी त्याचाही वापर इथे केला जाईल. आणि आता नॉन स्ट्रायकिंग एंडला ओव्हर स्टेपिंगचा नो बॉल चेक करा. नॉट आउटचा निर्णय आलाय. 2 धावा तर मिळालेल्या आहेत. क्रीडा रसिकांसाठी सुवर्ण संधी असेल. आपण पाहतोय की थोड्याच वेळात आम्ही लकी ड्रॉचं अनाऊन्समेंट करणार आहोत. मात्र ज्या प्रेक्षक गॅलरीमध्ये जे बॅनर लावलेत QR कोडचे ते स्कॅन करून आपण रजिस्ट्रेशन केलं तर आपण या स्पर्धेमध्ये लकी ड्रॉसाठी आपण लागू व्हाल. आणि जर ज्या वेळेला अनाऊन्समेंट होईल जर आपला नंबर आला तर नक्कीच तुम्ही भाग्यवंत विजेते म्हणून गौरवण्यात येईल. तुम्हाला बक्षीस देण्यात येईल. इथे कूलर, LED TV, फ्रीज आणि सायकल अशा स्वरूपात आकर्षक पारितोषिकं लकी ड्रॉमध्ये आहेत. तर ज्या कोणी रजिस्ट्रेशन केलं नसेल तर आपण लगेच QR कोड स्कॅन करा आणि रजिस्ट्रेशन करा. ओव्हर टू कॉम्बॉक्स. रिव्ह्यू सक्सेसफुल. बॉलिंग टीमचा फेअर डिलिव्हरी आलेला आहे निर्णय. दोन धावा मिळतील. येस थँक्यू. बॅटिंग करणाऱ्या साईडच्या खात्यामध्ये 2 धावा मिळतील आणि एक लीगल बॉल देखील आता जाहीर केला गेलेला आहे. आणि हा रनआउट चेक केला जातो. तिथे देखील तो पोचलाय सुरक्षित, म्हणजे 2 धावा बॅटिंग टीमच्या साईडमध्ये. इट्स अ फेअर डिलिव्हरी. चला आता निर्णय आलेला आहे. 2 धावा मिळतील. बॉल योग्य आहे. फेअर डिलिव्हरी आहे. आता हाईट साठी तुम्ही घेतलाय. अंपायर काय चेक करायचंय का आता हाईट पण? कोणाचा? बॅटिंगचा चेक. या व्यासपीठावर आम्ही काही मान्यवरांचा शुभ सन्मान करतोय.
मी विनंती करतोय हेमंत घरत यांना आपल्या शुभ हस्ते आपण राजू मडवी इट्स अ फेअर डिलिव्हरी. आता योगेश पेनकरलाही प्रश्न पडला की रिव्ह्यू खेळ चालू आहे की काय, तो तेच विचारतोय. कारण अध्यक्ष. हे एवढ्या मोठ्या लेवलच्या क्रिकेटमध्ये नक्कीच व्हायला नाही पाहिजे जे सध्या मैदानामध्ये घडतंय, कारण प्रोफेशनल लेवलचे क्रिकेटर तुम्ही सगळेजण आहात. बॉलिंग टीमकडे रिव्ह्यू आहे, बॅटिंग टीमचा रिव्ह्यू त्यांनी गमावलाय. एकाहत्तर धावा झाल्या. 71. मॅच स्टार्ट. नेक्स्ट बॉल ऑन साईडला स्ट्रोक खेळायचा होता. बॅट्स अगदी टोला लागला. आता डीपमध्ये मिड विकेटलाचे फिल्डर आहेत, वेगाने येतात, बॉल फील्ड करतात. अखेरीस भरपूर सारा ड्रामा या चेंडू आधी आपल्याला पाहायला मिळाला. त्यानंतर हा बॉल डिलिव्हर झाला. एक सिंगल इथे घेतली जाईल. धावपळक आता पुढे जातोय. 72. आणखीन 3 चेंडू आहेत. एखादा मोठा फटका जर आला तर 80च्या जवळपास अजून देखील टोटल पोहोचला जाऊ शकतो. स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर आता असेल सुमित डोंगरे. हुक करायचं होतं बट अतिरिक्त बाउन्स दरम्यान इथं आपल्याला पाहायला मिळाला. 1 फॉर दी ओव्हरचा इशारा दरम्यान इथे येतोय आणि हा डॉट बॉल असेल. एक्सप्रेस बॉल, चांगला खांद्याचा वापर, चांगला बाउन्सर. गोलंदाजी करत असताना प्रसन्न पाटील कडून चांगली गोलंदाजी. सरप्राईज बाउन्सर देखील आपण या चेंडूला म्हणू शकतो, कारण ज्या गतीने हा चेंडू टाकला, पेस अँड बाउन्स या दोन्ही गोष्टी या चेंडू मागे होत्या. डॉट बॉल दरम्यान इथे येतो. आणखीन 2 चेंडू आहेत. 72 ऑन द बोर्ड. नेक्स्ट बॉल प्रसन्न लथामो द विकेट. यावेळेस देखील क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न होता, रन घेण्याचा प्रयत्न इथे केला जातोय आणि बॉल विकेट किपर पर्यंत डायरेक्टली कॅरी झाला. दॅट्स वाय इट्स अ डॉट बॉल. आणि हे भिवंडीचे नियम आहेत. हे कालही याची माहिती दिली होती. जर विकेट किपरच्या हातामध्ये जर बॉल गेला तर योगेश पेनकरला माहिती होते हे नियम, त्याचमुळे त्याने बरोबर हातात ठेवला, हलकीची स्माइल दिली, अंपायरकडे पाहिलं आणि लगेच अंपायरने सांगितलं चला परत स्ट्रायकिंग एंडला. शेवटचा बॉल या पहिल्या सत्रामधला. फुल टॉस, लॉफ्टेड फटका, मिड ऑन ला फिल्डर आखित कॅच पकडली जाईल या लास्ट बॉलवरती. ओव्हर स्टेपिंग चेक करायची आहे. लास्ट बॉल ओव्हर स्टेप चेक करो. थँक्यू. तर मी विनंती करतो हेमंत घरत यांना आपण श्री राजू मडवी अध्यक्ष भूमिपुत्र माथाडी ट्रान्सपोर्ट कामगार संघटना यांचा शुभ सन्मान आपल्या शुभ हस्ते करावा. मान्यवरांना श्रीराम, जय श्रीराम मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. प्रशांत धनावडे यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करण्याची विनंती मी करतोय सूर्यकांत पाटील यांना. प्रशांत धनावडे. त्यांना देखील मफलर, पुष्पगुच्छ आणि सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. फेअर डिलिव्हरी. इनिंग समाप्त. अशा प्रकारे पगले सत्र समाप्त आणि या पगल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक टीमने टोटल रन्स बनवलेले आहेत. 72 रन्स बनवण्यात आलं आणि हा सामना जिंकण्याकरिता रेड डेव्हिल्स अमरसाई डिंगडॉंग टीमला करायचा. 73 इनिंग ब्रेक आणि त्यानंतर सेकंड इनिंगला जेव्हा सुरुवात होईल कॉम्बॉक्समधून आपण आवाज ऐकणार आहोत. व्हॉइस ऑफ ठाणे सिद्दीकजी बाबे सर आणि त्यांचा समवेत व्हॉइस ऑफ IPL कुणालजी दाते सरांचा गोड आवाज आपल्याला ऐकायला मिळेल. धन्यवाद. श्री बजरंग माळी यांचा शुभ
बजरंग माई बजरंग माई यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. वेलकम सिद्दीक भाभेजी, ओवर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद संदीप मोरे जी, धन्यवाद विशाल पाटिल. आइए दोस्तों, लौट चलते हैं माजी केंद्रीय मंत्री की अद्भुत क्रिकेट दुनिया में. स्वागत है आप सभी का. मुकाबला चल रहा है इस वक्त एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक बनाम रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग. पहले बल्लेबाजी करते हुए एलके स्टार ने जो रन बनाए वह 72-73 की चुनौती रखी है रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग के सामने. ओपन क्रिकेट का आज भी आप तड़का देख रहे हैं. मेरे साथ कमेंट्री में मिस्टर आईपीएल सर कुणाल दाते जुड़ चुके हैं. इससे पहले आंखों देखा हाल आपको सुनाया मुंबई भूषण, जुन्नर भूषण और मराठी की मशहूर आवाज़ चंदू शेट्टे सर और महाराष्ट्र के नामची कमेंटेटर अजय घरत ने. विशाल पाटिल छाए रहे, समीर ठाकरे ने कमाल की कमेंट्री की. साथ ही साथ आज मोनीस पाटिल थे झिड़के के, जिन्होंने अपनी आवाज़ का जादू जगाया. पहला लक्ष्य है यहाँ पर 73 रनों का रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग के सामने. चेक. इथे मानकोली गावातील काही मान्यवर व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्यांचा शुभ सन्मान आम्ही करतोय. मी विनंती करतोय लालचंद पाटील यांना आपल्या शुभ हस्ते आपण छत्रपती माळी यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर करावा. मान्यवरांना जय श्रीराम ची मफलर, पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक अविस्मरणीय अशी आठवण सन्मान चिन्ह देऊन त्यांचा शुभ सन्मान या व्यासपीठावर केला जातोय. तदनंतर देऊ भोईर हे देखील उपस्थित आहेत आणि त्यांचा शुभ सन्मान करण्याची विनंती मी राम माळीसाहेब यांना विनंती करतोय. आपल्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करावा. मान्यवरांना या व्यासपीठावर सन्मानित करण्यात येते. आपण पाहू शकता यशपालजी माळी आणि रामजी माळी यांच्या दोघांच्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान या व्यासपीठावर होताना मान्यवरांचं हार्दिक स्वागत आणि आयोजकांचे हार्दिक आभार. ओव्हर टू कॉम्बॉक्स. धन्यवाद. ये आवाज़ है वीआईपी अनाउंसर संदीप मोरे जी की. बहुत ही मशहूर कमेंटेटर हैं और कई सालों तक हम लोगों के साथ उन्होंने कमेंट्री की है. आज पिछले 4 रातों से मन मोह लेने वाला उनका सूत्र संचालक आप सुन रहे हैं. खेल की शुरुआत होती हुई दोनों ओपनर्स बीच मैदान पर. आज विराट कोहली अपना 52वां शतक लगाने से चूक गए. मुकाबला बहुत ही ज़बरदस्त चल रहा है भारत और ऑस्ट्रेलिया के बीच, लेकिन 51 शतक विराट कोहली के, 51 शतक सचिन तेंदुलकर के और 51 बाइक और 2 4 व्हीलर के साथ माजी केंद्रीय मंत्री चषक आपके सामने. मेरे ख्याल से इम्पैक्ट प्लेयर आ गया है फील्डिंग में. विशाल शाह की जगह पे इम्पैक्ट प्लेयर आया है. हालांकि विशाल शाह ने बल्लेबाजी बहुत अच्छी की, 40 रन बनाए. दोनों ओपनर बीच मैदान पे आ चुके हैं. योगेश पेनकर टेनिस क्रिकेट का बहुत बड़ा नाम और सुमित डिगले हाई प्रोफाइल ओपनर इन टेनिस क्रिकेट. देखिए योगेश पेनकर एक ऐसे खिलाड़ी हैं जिन्होंने जब भी बल्लेबाजी की है
सर झुका के किए, लेकिन जब वो सर झुका के बल्लेबाजी करते हैं तो गेंदबाज भी सर नहीं उठा पाते। बहरहाल गेंदबाजी के लिए लगाया गया है गेंदबाज बिलाल शेख, चीता कैम एक्सप्रेस। पहली गेंद बहुत खूबसूरत गेंद पहनकर खेलना चाहते थे, लेकिन लेग स्टंप को छोड़ती हुई वाइड। अंपायर एक इम्पॅक्ट प्लेयर आलाय, विशाल शहाच्या जागेवर साहिल लोंगले. येस, रन. बिलाल शेख, चीता कैम एक्सप्रेस, बीपीएल में बेस्ट बॉलर ऑफ द टूर्नामेंट रहे थे। छोटी गेंद थी, बैकफुट पे गए, पुल किया गेंद को, पीछे फील्डर भी हैं, बढ़िया एफर्ट रहा है वहां पर। लेकिन इस बीच योगेश पेनकर ने 2 रन बनाए, 2 रन से खाता खुला है, पेनकर का खाता खुला है यहाँ पर टीम रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग का। 3 रन हो चुके हैं। लक्ष्य है 73 का। बिलाल शेख, पटकी भी गेंद, पंच करना चाहते थे, उछाल ज्यादा था, बल्ले पे पूरी तरह ने आई, स्लिप पॉइंट पे गेंद गई, रन पूरा होता हुआ 4 पे पहुंचा है स्कोर। बल्लेबाजी के लिए अब सुमित डिगले, ये वो नाम है जो भारत के हाई प्रोफाइल ओपनर्स में गिना जाता है। सुमित डिगले सामना कर रहे हैं बिलाल शेख का। चीता कैम एक्सप्रेस ने इस सीजन में भिवंडी तालुका में ज़बरदस्त परफॉर्म किया है, चाहे फिर वो डिस्ट्रिक्ट वाइज क्रिकेट हो या चाहे बीपीएल हो। स्विंग करना चाहते थे ऑन साइड में, आगे रखी हुई गेंद बीट किया डिगले को। चांगली बॉलिंग बिलाल शेखची. चीता कॅम एक्सप्रेस आहे आणि चर्चेतला खेळाडू आहे, वेगवान गोलंदाजीसाठी जाणला जातो आणि त्याच्याकडे ती हाईट आहे. या सिमेंट कॉन्क्रीटच्या खेळपट्टीवर नक्कीच त्या हाईटद्वारे डेप्थला हिट करण्याची क्षमता आहे या खेळाडूकडे आणि सातत्याने प्रगतिशील गोलंदाजांच्या यादीमध्ये राहतो. अनेक स्पर्धा त्याने गाजवल्यात कमी वयामध्ये असा बिलाल शेख. सुमित डिगले को बढ़िया ऑन ड्राइव, कारपेट के जरिए आउटफील्ड में प्रोटेक्शन है, थोड़ा मिसफील्ड हुआ लेकिन एक ही रन बनाए। सुमित डिगले का खाता खुलता हुआ कुल स्कोर पहुंचा है रेड डेविल्स अमर साई डिंगडोंग का कुल मिलाकर 5 रन बिना कोई विकेट के। योगेश पेनकर सर पे बर्फ रख के बल्लेबाजी करते हैं, बहुत ही कमाल के ओपनर हैं। बढ़िया कवर ड्राइव, गेंद गैप में ट्रैवल हो रही है, 2 खिलाड़ी पीछा कर रहे हैं, गेंद कवर बाउंड्री के बाहर, जाजिबुल नजर शॉट, 4 रन। फायटर जेट योगेश पेनकरच्या बॅटमधून हलकीशी विट मिळाली आणि बरोबर दिशा दिली, पॉवर प्लेचा चांगला वापर। ऑन ड्राइव करते हुए छोटी बैकलिप से फील्डर मौजूद है डीप में, थोड़ी सी सुस्ती नजर हटी और दुर्घटना घटी। चुरा लिया है तुमने जो दिल को नहीं, चुरा लिया है तुमने जो रन को। इतर म्हणे चुकीच्या एंडला थ्रो केला योगेश, थोडासा उशिराने पोहोचलाय स्ट्रायकर एंडला आणि त्याचमुळे चुकीच्या एंडला थ्रो केला। नॉन स्ट्रायकिंग एंडला त्यांनी थ्रो करत असताना 2 धावा मिळाल्यात आता योगेश पेनकरला। टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर, पहिलं षटक इथे संपलं आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर नेल्सन फिगर सध्या स्कोर बोर्डवर आपल्याला पाहायला मिळते। पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 11 धावा झाल्यात रेड डेव्हिल्स अमरसाई डिंग डॉंग या टीमची धावसंख्या 73 लक्षाचा पाठलाग करायचा आहे। टार्गेट चांगलं सेट आहे, काल आपण पाहिलं धावा चेज होत नव्हत्या, याच्या अगोदरच्या सामन्यामध्ये धावा चेज झाल्या। पहिला सामना जो रंगला होता आदित्य प्रिया लॉजिस्टिकच्या विरुद्ध एनबी धनकवडी पुणेच्या विरुद्ध, तो सामना जिंकला एनबी 11 धनकवडी पुणे या टीमने। आणि आता दुसऱ्या मॅच मध्ये आपण पाहतोय लक्ष्य 73 चं सुरुवात झाली 11 धावेची। राम माली साहब वीआईपी मंच पे इस वक्त शोभा बढ़ा रहे हैं। एक बात आपको बताता चलूं, कुणाल सर के जेडपी कप जब शुरुआत हुआ था उस दिन से राम माली साहब का साथ था, तो आज तक माजी केंद्रीय मंत्री चषक तक उनका साथ है। स्वागत है आपका।
हो नक्कीच, आणि स्वागत अध्यक्ष म्हणून त्यांची मोठी जबाबदारी आहे स्पर्धेमध्ये. प्रताप शेठ पाटील यांच्या बरोबरीने यशपाल माळी देखील तिथे आमच्या मुख्य व्यासपीठावर आहेत. ते देखील सातत्याने आलेल्या मान्यवरांचं, पाहुण्यांचं, प्रत्येकाचा सन्मान करतायत या स्पर्धेच्या माध्यमातून. सेकंड ओव्हरमध्ये गोलंदाजीसाठी रवी बुंबक आता सज्ज होतोय, वर्तक नगरचा खेळाडू. यस, वर्तक नगर एक्सप्रेस के नाम से जाने जाते हैं रवि बुम्बक. एक ओवर की समाप्ति के बाद बढ़िया रिप्लाई, यहाँ पर 11 रन बने और कोई भी विकेट नहीं गंवाए. योगेश पेनकर इस वक्त 9 पे बल्लेबाजी कर रहे हैं और 2 गेंदों में सुमित डिगले ने 1 रन बनाया. रवि बुम्बक वो पैडल स्वीप करना चाहते थे, हालांकि एलिवेशन पूरा नहीं मिला. पहले ही खेल बैठे थे, लेकिन क्या रनिंग बिटवीन द विकेट हो रही है. इससे बढ़कर रनिंग बिटवीन द विकेट क्या हो सकती है. रन के लिए हिरन बन रहे हैं डिगले. हो, चांगली रनिंग बिटवीन द विकेट सुमित ढेकलेची पाहायला मिळाली. जसा स्वीपचा अंदाज दाखवला, लगेच 2 धावांसाठी तो प्रयत्न इथे केला. 2 धावा ऍड होत आहेत त्याच्या खात्यामध्ये. टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर 13. षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर असताना रवी बुंबक गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय सुमित ढेकलेच्या विरुद्ध. आणि अजूनही 60 धावांची आवश्यकता आहे, 60. देखिए यहाँ पर टीम एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक को ब्रेक थ्रू चाहिए. रवि बुम्बक डिगले को पटकी भी गेंद बहुत दूर कर बैठे वाइट. 1 रन और स्कोर में आता हुआ अपने सामने ही गेंद को पटक दिया था. सुमित ढेगले सामना कर रहे हैं. वो इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, फिर वाइट. ये तो ऐसे आप अपने पैरों पे कुल्हाड़ी नहीं मार रहे हैं, कुल्हाड़ी पे पैर मार रहे हैं. पंद्रह पे पहुंचा स्कोर बिना किसी विकेट के. रेड डेविल्स अमर साई डिंग डोंग 73 रनों का पीछा कर रही है. कट करने की कोशिश, मोटा सिरा लेकर गेंद चली गई है. बहुत ही फाइन थर्ड मैन पर 4 रन. घेतली. विकेट कीपर बीट झाला, शॉर्ट थर्डमॅनचा फिल्डर बीट झाला आणि सरळ लॉंग स्टॉप रिजन मध्ये 4 धावा येतात. या महत्वाच्या धावा आहेत. सुरुवात मिळाली आता बॅटिंग करणाऱ्या साईडला. या मॅच मध्ये 73 धावसंख्येचा पाठलाग करायचा रेड डेव्हिल सांबर साईड डिंगडोंगला आणि आतापर्यंत त्यांच्या खात्यामध्ये धावा झालेल्या ते 19. रवि बुम्बक की गेंद बैकफुट पे गए हैं, कट किया है, अपर कट है, लेकिन शॉट इतना दमदार नहीं था. शॉट में ताकत नहीं थी, बल्ले के बीचों बीच नहीं लगी थी, लेकिन 2 रन आते हुए, क्योंकि पावर प्ले चल रहा है और फील्डिंग रिस्ट्रिकेट है, यही कारण है कि गेंद पॉइंट के ऊपर चली गई थी. हो नक्कीच, फिल्डिंगचं ते रिस्ट्रिक्शन आपल्याला पाहायला मिळतंय. 30 सर्कलच्या आतमध्ये काही क्षेत्ररक्षक आहेत, त्याचा फायदा घेण्याचा प्रयत्न होता आणि त्याचमुळे पॉइंटच्या डोक्यावरून बॉलला कट केलं आणि तिथून 2 धावा घेतल्या सुमित ढेकलेने. इम्प्रोवाइज तरीके से खेलने की कोशिश, लेकिन यहाँ पे डायरेक्ट थ्रो भी लगा है, लेकिन रन पूरा करते हुए ओवर थ्रो हुआ है. एक बात तो ये आदित्य प्रिया लॉजिस्टिक लेग बाय का इशारा अंपायर का एक सोच पड़ गई है कि फील्डिंग में जो बिखराव है उसको किस तरह रोका जाए. ताक में बैठे हैं सुमित डिगले, 1 को 2 में बदल रहे हैं. होय, दिसलं आता या लेग बायज वर जिथे थ्रो झाला लगेच योगेश पेनकरने कॉल केला. दुसरी धाव देखील कंप्लीट इथे करण्यात आली. टीमची धावसंख्या डबलने पुढे जाते. धावा झाल्या 23. चांगली रनिंग बिटवीन द विकेट आणि अजूनही 50 धावा करायच्या आहेत बॅटिंग करणाऱ्या साईडला, म्हणजेच रेड डेव्हिल्स अमर साई डिंगडोंगला. I think this is the positive reply from Red Devils अमर साई डिंग डोंग. ये देखिए थ्रो लगा था, लेकिन बहुत पहले अपने क्रीज में बल्ले को स्लाइड करते हुए पहुंचे थे. इंजेमा मुल्क बल्ले को ऊपर रखते थे. 40 मरतबा रनआउट हुए, लेकिन रिकॉर्ड मारवान अटापट्टू के नाम है रनआउट का. 43 मरतबा अंतर्राष्ट्रीय क्रिकेट में रनआउट हुए. इस मरतबा हल्के हाथों से टैप करने की कोशिश,
फिर रन चुरा लिया। ये तो आंखों आंखों में एक दूसरे को इशारे कर रहे हैं। जी बिलकुल। यस सर, या ठिकाणी सन्माननीय जितू गवळी साहेबांचं आगमन झालेलं आहे या मानाच्या आणि प्रतिष्ठेच्या स्पर्धेमध्ये। केंद्रीय राज्यमंत्री चषकामध्ये साहेब आपलं आणि आपल्या सर्व सहकाऱ्यांचं हार्दिक 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 स्वागत। मोटू कॉम्बॉक्स भिवंडी के पावर हिटर जीतू गवली सर जुड़ चुके हैं हमारे साथ। चैलेंज ग्राउंड के स्टैंड में अगर सिक्सर लगे सामने तो कोई भी आंख बंद करके कह सकता था कि मारने वाला जीतू गवली है। रवि बुम्बक अपने सुर और ताल में गेंदबाजी नहीं कर पा रहे। इस मरतबा ऑन द राइज खेला है इनफील्ड के ऊपर से, लेकिन वहां पे फील्डर मौजूद है मिड ऑफ पे, कोई गलती नहीं। यही कारण रहता है कि ऑन द राइज शॉट जब आप खेलते हैं तो आपका सिर काफी स्थिर होना चाहिए। योगेश पेनकर अपने आप को रूम भी दिया था, फॉलो किया था बुम्बक ने, बड़ी विकेट। तर या ठिकाणी नंदकुमार पाटील साहेब पायगावचे उपसरपंच या क्रीडानगरीमध्ये उपस्थित राहिलेले आहेत। केंद्रीय पंचायत राज मंत्री चषकामध्ये संपूर्ण भारतभर चर्चा असणाऱ्या स्पर्धेमध्ये उपसरपंच साहेब आपलं देखील स्वागत। आई थिंक पुअर स्ट्रोक प्लेड बाय पेनकर, ये देख सकते हैं आप राम माली साहब को, और अभी अभी जीतू गवली साहब और पायगांव के प्रथम नागरिक हमसे जुड़ चुके हैं। आप सभी का हार्दिक स्वागत है। वेलकम ऑल ऑफ यू। यशपाल माली फोकस मैन को भी दिखाया जा रहा है। नए बैटर को जल्दी आना है। अंपायर वार्न कर रहे हैं, क्रिकेट में टाइम आउट का रूल है और 6 नवंबर 2023 को एंजेलो मैथ्यूज को क्रिकेट में टाइम आउट दिया गया था और भिवंडी में 14 जनवरी में अल्ताफ बाली के बीपीएल भिवंडी प्रीमियर लीग में करण कासार को आउट दिया गया था। और बहुत अच्छा कहा था कुणाल सर ने, मैथ्यूजच्या नंतर योस। 24 रन 1 विकेट। आई थिंक अ पोर स्ट्रोक प्लेड बाय योगेश पेनकर, ट्राई टू हिट ओवर द मिड ऑफ but fine delivery from Bumbak, follow Penkar and finally Penkar back to the dugout। 2 ओवर की समाप्ति, रन बने 24, विकेट गिरा है 1। गेंदबाजी के लिए बिलाल शेख को कंटिन्यू रखा गया है। नए बैटर अमित नाइका हैं। पटकी भी गेंद, नेस्टी बाउंसर, हुक करना चाहते थे, डिगले चेहरे से टकराई, लवली बॉल। चांगली सुरुवात या ओव्हरची बॉलर कडून, खास करून तो बाउन्स इथे पाहायला मिळाला, प्राप्त झाला। मी मगाशी देखील पहिल्याच ओव्हरमध्ये या गोष्टीचा उल्लेख केला होता की विकेटच्या डेप्थला हिट करण्याची क्षमता आहे आणि त्यातल्या त्यात उंची त्याच्याकडे चांगली आहे, खांदे मजबूत आहेत आणि सुरुवात या ओव्हरची खूप दर्जेदार राहिली आहे। आणि ते देखील सुमित ढेकलेच्या विरुद्ध एक मातब्बर खेळाडू, त्याच्या विरुद्ध बाउन्सर चांगला टाकलाय। बिलाल शेख फिर कटर थी, ज्यादा कटी, बाहर निकाला था वाइड। 1 रन और आता हुआ स्कोर में 25 पे पहुंचा है स्कोर। हालांकि कोशिश अच्छी थी, लेंथ भी अच्छी थी, लेकिन लाइन बहुत दूर कर बैठे थे बिलाल शेख। 25 फॉर द लॉस ऑफ 1 विकेट। 3rd ओवर इन प्रोग्रेस। इस मरतबा एक और वाइट। एक बात तो है कुणाल सर, एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक फील्डिंग और वाइट से इस वक्त परेशान नजर आ रही। बिलाल शेख भी महंगे साबित हो रहे हैं। 1.2 और सोफा ही कंसिडर 13 रन्स विदाउट क्लेम एनी विकेट। बिलाल शेख, चीता कैम एक्सप्रेस, स्विंग कर दिया है, गजब का शॉट है, 6 रन। सुमित डिगले स्पेशल।
मैं आपको बताता चलूं कि आरके ट्रॉफी 2011 जो हुई थी, पहले 2003 से 2015 तक ओपन क्रिकेट सिर्फ भादौड़ में रहता था। सुमित डिगले और रवि लिंगाला, इनके बीच शर्त लगी थी हाईएस्ट सिक्सर मारने में। दोनों ने बराबर मारे, लेकिन शाहिद खान ने इनसे एक ज्यादा मारा। इस मरतबा सीधे ब्लेड से खेला है, फील्डर नीचे आ रहे हैं, स्क्वायर है, बढ़िया जज किया है और आउट होके जा रहे हैं सुमित, बड़ी मछली जाल में फंसती हुई। से जहां पे शॉट खेलना चाहते थे वहां देख रहे थे, लेकिन शॉट वहां नहीं गया। बड़ी विकेट, सुमित डिगले आउट होके चले गए। दूसरा झटका लगा है और पलटवार शुरू होता हुआ अब टीम एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक का। नए बैटर मैदान में आते हुए एजाज कुरैशी। हालांकि देखना है कि अंपायर तक वो सूचना इंपैक्ट प्लेयर हैं एजाज कुरैशी प्रसन्न पाटिल की जगह। कमाल के ओपनर है, लेकिन 2 डाउन पोजीशन पे बल्लेबाजी को आए हैं। सर कुणाल दाते मेरे साथ हैं। एजाज कुरैशी सुप्रीमो कप एक ऐसा कप है जिसमें ये खिलाड़ी की बल्लेबाजी हमेशा सुपर से ऊपर रही है। क्या कवर ड्राइव किया है, माई कसी की तरह इस शॉट को खेला, लेकिन पीछे प्रोटेक्शन था। फ्लैशी कवर ड्राइव, 1 रन। खाता खुलता हुआ यहां पर एजाज कुरैशी का। कुल स्कोर 33 रन, 2 विकेट। मैच बनता हुआ, क्योंकि यहां से 20 गेंदों में 40 रन चाहिए। आज मैदान पे तेज हवाएं बह रही है, आइडियल क्रिकेट कंडीशन है श्री गुरुदत्त सौटा इरवा मनकोली क्रीड़ा नगरी में। बिलाल शेख, अमित को अंदर आती हुई गेंद हल्के हाथों से टैप किया, स्लीप पॉइंट पे आके गेंद को उठाया, 1 रन। अमित नाइक 1 रन से खाता खोलते हुए कुल स्कोर को पहुंचा दिया 34 रन, 2 विकेट। धीरे धीरे पानी गर्म हो रहा है और उबलेगा भी। ये मैच धीरे धीरे फंसता जा रहा है। बिलाल शेख एजाज कुरैशी के लिए। ड्राइव किया, ऑफ वॉली पे लेकर लॉन्ग ऑन पे खिलाड़ी पहुंच रहे हैं। 1 रन, थ्रो सीधा आ रहा है लेकिन कलेक्ट नहीं कर पाए। 2 रन पूरे किए बल्लेबाजों ने। आज फील्डिंग बहुत ही खराब चल रही है इस वक्त एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक की। 3 ओवर की समाप्ति, रन बने 36। ड्रिंक्स ट्रॉली मैदान पे, विकेटें गिरी है 2। आपण मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी घेणार आहोत। सन्माननीय अतिथी मान्यवरांचं आगमन झालंय। यस,
लकी ड्रॉ ऑनलाईन पद्धतीने एक वेगळी पद्धत. आतापर्यंत आपण वेगळ्या पद्धतीने लकी ड्रॉ पाहिजे तो पाहिले होते, परंतु आता एका वेगळ्या पद्धतीने या केंद्रीय पंचायत राज मंत्री चषकामध्ये ऑनलाईन आणि हा ड्रॉ असणार आहे कूलरसाठी. कुणाला मिळणार कूलर? ऑनलाईन पद्धतीने जे आपल्याकडे स्कॅनर ज्यांनी केलेले आहेत त्या सगळ्यांमध्ये हा ड्रॉ केला जाणार आहे. आणि आधुनिक पद्धतीने हे तंत्रज्ञान मात्र आपल्याकडे आपल्याला पाहायला मिळतं आहे. आणि या मानाच्या स्पर्धेमध्ये अशा पद्धतीने होत आहे हा लकी ड्रॉ. आणि विजेते आहेत विनीत जोशी. यस, मोबाईल नंबर 9022636562. विनीत जोशी हे विनर आहेत ऑनलाईन पद्धतीने. यस, या ठिकाणी आपण उपस्थित असाल तर लवकरात लवकर या ठिकाणी दाखल व्हायचं आहे. विनीत जोशी, आपण या ठिकाणी क्रीडानगरीमध्ये असाल तर या ठिकाणी आपल्याला दाखल व्हायचं आहे. चला. यस, पुढचे ते आले नाही म्हणून आपण पुढचा ड्रॉ केला. आणि कार्तिक माळी पुढचे खेळाडू आहेत. पुढचे विजेते आहेत 9370886067. कार्तिक माळी आहेत का? कळवायचे कार्तिक या ठिकाणी असाल तर. हा, आणि आता पुन्हा एकदा शेवटचा एक ड्रॉ आपण पुन्हा करतोय. पुन्हा मॅच सुरू होण्याच्या अगोदर आधुनिक पद्धतीने हा ड्रॉ केला जातोय. या मानाच्या स्पर्धेत डिजिटल इंडिया आणि केंद्रीय पंचायत राज चषकामधील पुढचे भाग्यशाली आहेत राजेंद्र रघुनाथ गायकवाड. आपण कूलर जिंकलाय असाल तर लवकर या. 9890635586 या लवकर. राजेंद्र गायकवाड. यस, ओर टू कॉम्बॉक्स. 18 बॉल आणि 37 धावांची आवश्यकता आहे. 18 बॉल 37 रन, 37 फ्रॉम 18, 37 रन 18 गेंदों में. पहिला बॉल हिमांशूचा अलिंगर एक्सप्रेस गोलंदाजीसाठी पहिलाच बॉल ऑन ड्राईव्ह केला. मिडॉनला फिल्डर येतात तोपर्यंत सिंगल. आणि आता नुकतीच एक खुशखबर आली आहे, भारतीय संघाने सेमीफायनल जिंकली आहे आणि भारतीय संघ आता फायनलमध्ये खेळेल चॅम्पियन्स ट्रॉफीच्या. ऑस्ट्रेलियन टीमला त्याने पराभूत केलंय आणि त्यातल्या त्यात KL राहुलचा जलवा, विराट कोहलीचा जलवा, हार्दिक पांड्याने खूप चांगली बॅटिंग केली. त्याचमुळे 11 बॉल आणि 4 विकेटने भारतीय संघ जिंकलाय आणि संघ आता फायनल खेळेल चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये. पुढचा बॉल बोलत या हिमांशू. ड्राईव्ह करत असताना शॉर्ट कव्हरला कोणीच नाहीये. एकच धाव चालत चालत ती धाव पूर्ण केली जाते. सिंगल नंतर टीमची धावसंख्या स्कोर बोर्डवर आतापर्यंत 38 धावा. लवली बॉल फ्रॉम हिमांशु पाटिल. बहुत ही खूबसूरत गेंद थी हिमांशु पाटिल की. और इस सीजन में अगर हम देखें तो हिमांशु पाटिल कमाल की बॉलिंग कर रहे हैं. अलीमगढ़ एक्सप्रेस. मागे चाललाय बॉल सर विकेट कीपरच्या हातामध्ये. 15 बॉलचा खेळ आता शिल्लक आणि 15 बॉलमध्ये 35 धावा करायच्या. हळूहळू पलटवार आता सुरू झालाय. चांगली बॉलिंग इथे करत असताना LK स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिक कडून गोलंदाज हिमांशु पाटिल. बन गया मैच, बने रहिए हमारे साथ. 15 बॉल आणि 35 धावा. अलिमगढ़ एक्सप्रेस भिवंडी क्रिकेट म्हटल्यानंतर कॉन्क्रीट विकेट आणि त्याच्यावर चांगली गोलंदाजी केली नेहमीच. या बॉलला लॉफ्ट केला, एक्स्ट्रा कव्हरला बॉल उडवला, डीप मध्ये फिल्डर आहे, जज करतोय. चांगलं जजमेंट पाहायला मिळालं आणि तेवढाच चांगला झेल बंटी बद्रिकेचा फलंदाज बाद होईल. मोठी विकेट आली आहे. अमित नाईक बॅक टू द पॅव्हिलियन. तर या ठिकाणी राममाळी साहेब मंचावर उपस्थित आहेत कुणाल सर आणि त्यांचे भाचे आहेत हिमांशू. काय जबरदस्त गोलंदाजी केलीत आणि मामा देखील खुश झालेत भाच्याचा परफॉर्मन्स पाहून. आणि फक्त इकडेच नाही, चर्चा आहे हिमांशूची आता सर्व दूरपर्यंत. ओटू कॉम्बॉक्स. आईनंतर सगळ्यात जवळची व्यक्ती जर कोण असेल तर ती असते मामा. आणि त्याचमुळे सध्या राममाळी साहेब भरपूर खुश आहेत ज्या पद्धतीने त्यांचा भाचा गोलंदाजी करतो. आणि असं नाहीये की फक्त या स्पर्धेमध्ये, अलिमगढ़ एक्सप्रेस या गोलंदाजाने अनेक स्पर्धा सातत्याने गाजवल्यात. काल मला किरण पाटीलची देखील गोलंदाजी आवडली. खूप चांगली गोलंदाजी त्यांनी महत्वाच्या क्षणी केली चॅलेंज स्पोर्ट्ससाठी. आणि त्याचमुळे भिवंडीचं क्रिकेट हे सातत्याने बहरतंय, बदलतंय.
आणि ते कुठल्याही टीमला हरवण्याची क्षमता ठेवतात ते इथे दाखवलं परत एक वेळा गोलंदाजी करत असताना हिमांशु पाटीलने. और सबसे बड़ी बात है कि इस ग्राउंड का और इस विकेट का अच्छा अनुभव हिमांशु पाटिल के पास है और कहते हैं कि अनुभव को आप वक्त पे कैच कर लो तो उसका दोहरा मजा आता है. हिमांशु पाटिल, अलीमगढ़ एक्सप्रेस राइट ऑन टारगेट. प्रथमेश ठाकरे वारेट भिवंडीचा खेळाडू आता भिवंडीच्या गोलंदाजाच्या समोर इन ऍक्शन आपल्याला पाहायला मिळेल. प्रथमेश ठाकरे उडवलाय बॉल, आल्या आल्या मोठा फटका, बॉल ऑन साइडला हवेत आहे, टायमिंग फसलंय असं दिसतंय. डीप मध्ये फिल्डर येतोय कारण हवेच्या विरुद्ध खेळण्याचा प्रयत्न होता, झेंडे दुसऱ्या बाजूला फडकतायत त्याच्यामुळे हा फलंदाज बाद होईल आणि ते प्रवाहाच्या विरोधात पोहायला जाल तर या गोष्टी घडतात. हेच इथे पाहायला मिळालं, फलंदाज बाद. एक बात मैं आपको बताता उद्योजक श्रवण पाटील यांचा सन्मान आपल्याला या ठिकाणी करायचा आहे. मान्यवरांचं स्वागतही तेवढंच महत्वाचं आहे. जसा वेळ मिळतोय आपण या स्वागताकडे देखील जाऊयात. या ठिकाणी सन्मानित केलं जात आहे. यशपाल माली हे सन्मानित करत आहेत श्रवण पाटील यांना. धन्यवाद, आपण या ठिकाणी उपस्थित राहिलात आणि या स्पर्धेची शोभा वाढवली. यस, न्यू बॅटर हितेंद्र सिंग जडेजा, हितू जडेजा आता फलंदाजीसाठी. हा देखील तेवढाच आक्रमक बॅटर आहे परंतु कुठेतरी आपण पाहिलं विरुद्ध दिशेला फटका मारण्याचा प्रयत्न होता हवेच्या आणि त्याचमुळे फलंदाज बाद होतोय. प्रथमेश बॉलर ऑन हॅट्रिक, अलीमगढ़ एक्सप्रेस कडे ती क्षमता आहे आणि आता या मॅच मध्ये 13 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 13 बॉलमध्ये 35 आणि त्याचा देखील हा शेवटचाच बॉल आहे. या ओव्हरमध्ये फक्त 2 धावा. हिमांशु पाटील पाहूया हॅट्रिक कंप्लीट करतोय का. समोर हितू जडेजा अपील करतोय, बीट तर चांगलं केलं होतं, खोलून ठेवलं अक्षरशः बॅटरला आणि सरळ बॉल विकेट कीपरच्या हातामध्ये. हा येतोय डॉट बॉल, चांगला टर्न झाला बॉल. ओव्हरची होते समाप्ती, 4 ओव्हरचा खेळ संपलाय. 12 बॉलमध्ये आता 35 करायचे आहेत. देखिए कुणाल सर, जहां जागे वहीं सवेरा कहावत है. ठीक सर, थोडंसं थांबवतोय. काही मान्यवरांचा सन्मान, त्यापैकी नंदकुमार पाटील साहेब उपसरपंच पायगाव यांचे या ठिकाणी आगमन झालंय. यशपालजी माळी यांना विनंती असेल आपण या मानाच्या स्पर्धेमध्ये उपसरपंच साहेब पायगाव नंदकुमार पाटील उपस्थित राहिले, त्यांचाही सन्मान आपण या ठिकाणी करत आहोत. त्याचबरोबर प्रवीणजी भालेकर साहेब आपण देखील या ठिकाणी यायचं आहे. प्रवीणजी भालेकर साहेब आपण देखील या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपलाही सन्मान केला जातोय. प्रवीणजी भालेकर यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय या केंद्रीय पंचायत राज चषकासाठी उपस्थित राहिल्याबद्दल. यस, आणि हा सन्मान केला जातोय. त्यानंतर रोहन पाटील या आपला देखील सन्मान केला जातोय. यशपाल माळी हे सन्मान करतील. या सर्व अतिथी मान्यवरांचं स्वागत, सन्मान केला जातो या मानाच्या स्पर्धेमध्ये. मान सन्मान देखील तेवढेच महत्त्वाचे आहेत आणि मॅच देखील तेवढीच चांगली रंगात आली आहे आणि त्यांना आपल्या आवाजाचा साथ चढवत आहेत कुणालजी दाते सर आणि सिद्दीक बाबे सर. ओटू कॉम्बॉक्स. बारा बॉलचा खेळ शिल्लक आहे. 12 बॉलमध्ये अजूनही 35 धावा करायच्या आहेत. मॅच ऑन, कलाटणी दिली या मॅचला पूर्णपणे. या ओव्हरच्या दरम्यान हिमांशु पाटीलने साईल लोंगले आलाय आता गोलंदाजीसाठी. कर्जतचा हा गोलंदाज आहे, कर्जत परिसरातील एक नामांकित गोलंदाज आहे. कमी वयामध्ये चांगली छाप सोडली आहे गोलंदाजाने आणि रतनभाऊ पाटील स्मृती चषकामध्ये देखील चांगली गोलंदाजी त्याने केली होती. ऑन ड्राईव्ह केलाय, डीप मध्ये फिल्डर आहे, सिंगल तिथे मिळेल. 34 करायच्यात येणाऱ्या 11 बॉलमध्ये. दबाव आता बॅटिंग करणाऱ्या साईडवर आहे, रेड डेव्हिल समर साईड डिंगडॉंगवर आहे. वाह क्या चाम गले. दीपेश माली की ये सुकन्या है, अभी अभी मेरे साथ खाने पे थी, बहुत ज्यादा बातों नहीं है. दीपेश पण काय कमी नाही. ऑन साइडला दिशा दिली आहे, डीप मध्ये
इथे बॉल ट्रॅव्हल होतोय. शेवटी वडिलांवर मुलं जातात. दीपेशची ती कन्या, दीपेशने देखील भरपूर मेहनत घेतली ही स्पर्धा संपन्न करण्यासाठी. आणि म्हणतात ना, मुलगी म्हणजेच धनाची पेटी. ती सध्या आमच्या मुख्य व्यासपीठावर आहे. तिचंही स्वागत. 40 धावा झाल्यात. 40 लॉस ऑफ 4 विकेट. बॅटची कडा, विकेट कीपरच्या हातामध्ये बॉल थांबलाय, विसावलाय, फलंदाज बाद. रन चेस करणं काल देखील थोडीशी डोकेदुखी होती आणि ही परत एक वेळा तिचं हे चित्र दाखवण्यात येते आमच्या मुख्य व्यासपीठावर. दीपेश माळी यांची ही कन्या सध्या आनंद घेते या स्पर्धेचा. आणि नुकतंच सिद्दीक भाबे यांनी सांगितलं की भरपूर बोलते, अगदी दीपू माळी सारखीच. आणि सध्या या सामन्याचा आनंद घेते. माजी केंद्रीय मंत्री चषक 2025 हा क्रिकेटचा महासंग्राम. शॉर्ट बॉल पुल केलाय, पॉवरफुल आहे. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. आता हवा देखील त्याच दिशेला आहे. चांगला फटका. बॉल सीमारेषा पलीकडे येतोय षटकार. कमाल का शॉट नितिन माटुंगे का. खड़े खड़े गेंद को आने दिया, लेट एंड ग्रेट, खींच के मारा. पुल पावरफुल, डिलाइटफुल, ब्यूटीफुल, सक्सेसफुल एंड वंडरफुल. 6 रन. साहिल लोंगले ने रतन बुआ चषक में भी कमाल की बॉलिंग की थी. बड़ा नाम है. देखिए पेपर पे अगर हम देखते हैं रेड डेविल्स की, तो बल्लेबाज एक से बढ़कर एक है, लेकिन मैदान में नहीं. 8 गेंदे 27 रन. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. माटुंगे ने कह दिया है इस सिक्सर जर के. अगली गेंद साहिल लोंगले. माटुंगे को लॉफ्टेड एक्स्ट्रा कवर ड्राइव. पीछे खिलाड़ी हैं, जाल में फंस गए. साहिल माटुंगे कोई गलती नहीं की. डीप में एक और विकेट गिरता हुआ. आणि नितीन माटुंगे आउट झाला आता. आणि हा बंटीने झेल टिपलाय. 5वी विकेट गमावली आहे. 46 ला 5 अशी परिस्थिती. साहिल लोंगले एक चांगला बॉलर आहे. न्यू बॅटर आता फलंदाजीसाठी येईल. रजत मुंडे टीमचा कॅप्टन. थोडासा उशिराने आलाय, परंतु फिनिशिंग टच देण्यासाठी जाणला जातो. 6वी विकेट गमावली आहे. 6 विकेट आणि सगळेच्या सगळे बॅटर कॅच आउट झालेत. हे मात्र विशेष आहे या मॅच मध्ये. और सबसे बड़ी बात है कि रजत मुंडे ने ISPL में भी वही कमाल किया था जो नजीब मुल्ला ट्रॉफी में किया था. वन ऑफ द ग्रेट प्लेयर. लेकिन कुणाल सर देखिए, रेड डेविल्स के पास कितनी स्ट्रांग बल्लेबाजी है, लेकिन कितने जल्दी वो बल्लेबाजी बिखर गई. रजत मुंडे नंबर 8 पे बल्लेबाजी को आए. साहिल लोंगले रजत मुंडे के लिए. ओ क्लीन बोल्ड, परफेक्ट यॉर्कर. ऑन साइडला बॅटचा चेहरा क्लोज केला आणि यष्ट्यांचा वेध घेतलाय. फलंदाज बाद. 7वी विकेट. आता मात्र 7वी विकेट बोल्डच्या स्वरूपात आली आहे. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 27 आता करायचे. आणखीन एक धक्का बसतोय टीम रेड डेव्हिल समर साई डिंग डॉंगला. इथे देखील साहिल लोंगलेने बॅक टू बॅक 2 विकेट घेतलेत आणि तो आता नक्कीच पुढच्या ओव्हरमध्ये तर गोलंदाजी करू शकणार नाही. 6 बॉलचा खेळ शिल्लक आणि 6 बॉलमध्ये अजूनही धावा करायचे 27. कमाल की गेंद थी. अपने आप को यॉक कर बैठे थे वहां पर रजत मुंडे. बने रहिए हमारे साथ और देखते रहिएगा माजी केंद्रीय मंत्री चषक 2025. 51 शतक टेस्ट क्रिकेट में सचिन तेंदुलकर के, 51 शतक ODI में विराट कोहली के, और 51 बाइक का ये शो भारत के इतिहास में पहली मर्तबा. चेक. श्री केतन नाईक, उपाध्यक्ष भारतीय युवा मोर्चा भिवंडी तालुका,
आणि श्री पंकज नाईक ग्रामपंचायत सदस्य राहणार यांचे इथे शुभागमन झाले, त्यांचं सहर्ष स्वागत. ओव्हर टू कॉम बॉक्स. 6 में 27 ऐसा नहीं कि रन बनते नहीं है, ये बनाने के लिए आपको जान हथेली पे लेना होंगी और जान हथेली पे किसी प्ले स्टोर से डाउनलोड नहीं होती है, इसको जिगर में लगाना होता है. 6 बॉल 27 करायचे आहेत. परत एक वेळा हिमांशू पाटील गोलंदाजीसाठी आलाय. मागच्या ओव्हरमध्ये त्याने 2 विकेट घेतल्या. शेवटचा डॉट बॉल त्याने टाकला होता. हॅट्रिकची संधी त्यालाही प्राप्त झाली होती मागच्या ओव्हरच्या दरम्यान. हितू जडेजा स्ट्रायकिंग एंडला. फुलर लेनचा बॉल होता, ड्राईव्ह केलाय डीप मध्ये, एक्स्ट्रा कव्हर मध्ये फिल्डर धावतोय. तोपर्यंत एकच धाव मिळताना दिसेल. आता 26 करायचे येणाऱ्या 5 बॉल मध्ये. 5 चेंडू 26 धावा. इस गेंद को आप कुछ नहीं कर सकते सिवाय सिंगल लेने के. चेक. इथे आयोजन समितीतील सहअध्यक्ष रामजी माळी यांच्याकडून पारितोषिक लावलं जाते गोलंदाजासाठी. विकेट घेतला तर 2000 रुपयाचं आर्थिक पारितोषिक गोलंदाजात दिलं जाईल. ओव्हर टू कॉमेंट्री बॉक्स. चला मामा आहेत राममाळी साहेब आणि त्यांच्या वतीने पारितोषिक आहे विकेटसाठी 2000. फिरवलाय बॉल, बरोबर उडवलाय बॉल, लॉंग लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर. पंचांचा इशारा येतोय. षटकार विजय पावलेच्या बॅट मधून सिक्सर. नहीं, उलटा उलटा पुलटा फटका. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या दिशेने. पंचांचा इशारा. एक टप्पा घेत बॉल सीमारेषा पलीकडे येतोय. चौकार. म्हणजे आता 16 धावा करायचे आहेत येणाऱ्या 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. विजय पावले ने ऊपर के बल्लेबाजों को बता दिया है कि बल्लेबाजी किस तरह की जाती है. क्या गजब का रिवर्स शॉट खेला है, यकीन नहीं आ रहा है. वहां पर हैरत में पड़ गए हिमांशु पाटिल. आक्रमण सुरू झालंय विजय पावलेच्या माध्यमातून हिमांशू पाटीलवर. मागच्या ओव्हरमध्ये हिमांशू पाटीलच्या आपण पाहिलं फक्त 2 धावा आल्या होत्या. या ओव्हरमध्ये त्याच्या विरुद्ध आतापर्यंत 11 धावा आल्यात. अजूनही 16 करायचे आहेत. विजय पावले 3 बॉलचा खेळ शिल्लक आहे. व्हॉट अ मॅच. हा बॉल खूप महत्वाचा आहे. या बॉलवर एक मोठा फटका पाहिजे तर सामन्यामध्ये जिवंत राहतील. टीम रेड डेव्हिल समर साइड डिंग डॉंग. तो प्रयत्न करायला पाहिजे विजय पावलेने. परत एक वेळा उलटा फटका सजवला. हा देखील गॅप मध्ये चाललाय थर्ड मॅनला. बॉल सीमारेषा पलीकडे आणि आता शेवटच्या 2 बॉलवर 2 षटकार मारायचे आहेत. धावा करायचे आहेत 12. क्या दोस्तों, विजय पावले कोई कीर्तिमान रचने जा रहे हैं. हिमांशु पाटिल इन ट्रुमेंडस अंडर प्रेशर. देखिए अच्छी लंबाई की गेंद थी लेकिन रिवर्स खेला है उसको गैप में. 4 रन, 2 गेंदे 12 रन. क्या बात है. क्या विजय पावले एक रात के सुल्तान बनने जा रहे हैं. नाम तो बहुत बड़ा है विजय पावले का. 2 बॉल 12 धावा हे समीकरण आहे या मॅच मध्ये. रेड डेव्हिल समर साइड डिंग डॉंगच्या समोर चांगली बॅटिंग केली विजय पावलेने. भरपूर मोठं लक्ष होतं. शेवटच्या ओव्हरमध्ये 26 करायचे होते परंतु आक्रमण केलं. 15 धावा आतापर्यंत. 27 पाहिजे होत्या, 26 नाही तर 27 करायचे होते आणि आतापर्यंत धावा वसूल केल्यात. मोठा फटका. हा देखील क्लिअर करेल आणि मान्य श्री गणेश नाईक साहेब स्टँड मध्ये. चाललाय बॉल सीमा पार. जे सध्या महाराष्ट्र सरकारमध्ये वनमंत्री आहेत आणि हा येतोय सिक्सर. मैच बहुत ही रोमांचक स्थिति में पीछे पड़ गए विजय पावले, खास तौर से हिमांशु पाटिल. ये देखिए गजब का भिंगड़ी शॉट था. 6 रन, एक गेंद 6 रन. कमजोर दिल वाले हट जाए, कमजोर दिल वाले अपनी आंखें बंद कर ले. मैच कोई भी जीते कोई भी अंदर नहीं आएगा. काय खेळाडू आहे विजय पावले. 27 धावा पाहिजे होत्या परंतु त्याने नंतर आक्रमण सुरू केलं. पहिल्या बॉलवर सिंगल आली असं वाटलं की हा सामना इथे संपतोय की काय, परंतु विजय पावले लढला. पहिल्या बॉलवर सिंगल, त्याच्यानंतर षटकार, त्याच्यानंतर बॅक टू बॅक 2 चौकार आणि त्याच्यानंतर परत एक वेळा षटकार. 1 बॉल आणि 6 धावांची आवश्यकता आहे या मॅच मध्ये. विजय पावले अफलातून बैटिंग. मैग्निफिसेंट बैटिंग बाय विजय पावले. क्यों इतने मशहूर है विजय पावले. ये बल्लेबाजी अद्भुत बल्लेबाजी है. अनबिलीवेबल. अद्भुत, अद्वितीय आणि अविश्वसनीय खेळ आतापर्यंत केलाय विजय पावलेने. लास्ट बॉल आणि एका बॉलवर 6 धावा करायचे आहेत.
बीट केलंय विजय पावलेला. नक्कीच हा सामना फिनिश झाला. शेवटच्या बॉलवर कटरचा वापर केला आणि इथे मात्र विजय पावले बीट झाला त्या गतीने आणि मात्र इथे सामना जिंकलाय टीम एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिकने. अभिनंदन टीम एलके स्टार. पहा बॉल पडल्यानंतर हलकासा बाहेर निघाला. लेग कटरचा प्रयत्न तिथे यश प्राप्त झालं हिमांशूला आणि शेवटच्या बॉलवर ही लढत जिंकली आहे टीम एलके स्टार आदित्य प्रिया लॉजिस्टिकने. अभिनंदन. या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देऊया. खेळाडू आहे विशाल शाह ज्याने 40 धावांची अफलातून खेळी केली. विशाल शाह इज द मैन ऑफ द मैच. और दोनों टीम के कैप्टन को तुरंत ही टॉस बॉक्स से रिपोर्ट करना है. विशाल शाह इज द मैन ऑफ द मैच. टॉस के लिए वहाँ तैयार हो रहे हैं. संदीप मोड़े मैन ऑफ द मैच के लिए भी. और अगले मैच की जब शुरुआत होंगी तो आपके साथ रहेंगे चंदू शेट्टे सर और अजय गरत. मैच होने जा रहा है NB पुणे बनाम